अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। उम्मीद हो तुम्ही सगळी खैरियतशी असाल, बेस असाल आणि मजेत असाल। आजचो आपलो सफर आहे रायगडला आणि रायगडला आम्ही जातो मसला सिटीतल्यान आणि तिकडे जाऊन तुम्हाला पुरा मसला दाखव आणि सोबत आज तिकडे मॅचेस पण आहेत। ते सगळ्यात पहिले आपण जाणार आपण आबिद भाईशी मिळू, आबिद काझीशी, आणि ते आपल्याला पुरा गाईड करणार आहेत आज मसलाच्या बारात। ते व्हिडिओतून बनवून राहा आणि जर नवीन असाल आणि फर्स्ट टाइम असाल ते चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आता आम्ही पहिले जाणार आहोत, पहिले आबिद भाईला मिळू आणि मग तिकडचे आम्ही जाणार आहोत ग्राउंडला, तिथे मॅचेस चाललेत। ते तुम्हाला पुरा ग्राउंड दाखवू आणि तिथे ड्रोन पण उडवू आणि इन्शाल्लाह मग तिकडचे आपण जाणार आहोत बायपासला आणि बायपास शूट करू आणि मग तुम्हाला पुरा जी मसला आहे इन्शाल्लाह आपण कव्हर करू। ते व्हिडिओतून बनवून राहा आणि जर फर्स्ट टाइम असाल या चॅनलवरती ते चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। उम्मीद करता हूँ कि मसला वाले जितके पण बघत असतील भरभरून प्यार देतील आणि सपोर्ट करतील। तर व्हिडिओतून बनवून राहा आणि इन्शाल्लाह आता आपण जाण मिळू मसलाला। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फायनली आता मी हो मसल्याला आणि आपल्या सोबत आहेत आबिद भाई आणि त्यांचे साथीदार। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। काय खैरियत आहे ना? अल्हम्दुलिल्लाह। आता हे लोक इथे उभे, त्यांचे हे लोक ऍक्च्युली आबिद भाई वगैरे लोक बिझी आहेत का यांच्याकडे मॅचेस चालले, तरी पण ते आपल्याला टाइम देत आहेत। ते आता आपण यांच्यासोबत तुम्हाला मी दाखवता मसला गाव कसं दिसते ड्रोननी आणि त्याच्यासोबत आपण कशी ग्राउंड फुटेज पण घेणार आहोत। ते व्हिडिओतून बनवून राहा आणि फर्स्ट टाइम असेल ते व्हिडिओला सबस्क्राइब जरूर करा। आता आम्ही हो मसल्याच्या इनामदार ग्राउंडला आणि सामने बघू शकता हो ही ग्राउंड आहे माशाल्लाह, बेहतरीन ग्राउंड। हे सगळे मसलाचीच आहे, सगळे नाही, सगळी बाहेरची टीम आहे, बाहेरचे आलेले आहेत, बाहेरची आलेली टीम आहेत माशाल्लाह। बघू शकता हो ही टीम आहे, सगळे बसले तिकडे बॅटिंग करतात। वलीद भाई से बात करा, वलीद भाई जरा। तेच आमच्याकडे काही गेस्ट पोहोचतात, विनंती असेल आबिद काझी यांना, मान इब्राहिम युट्यूबर, आपल्याला माहिती आहे ते युट्यूबर आपल्याला पाहायला मिळतात, नक्की ज्याचा ब्लॉग ही आपल्याला पाहायला मिळेल। ड्रोन कॅमेरानेही नक्की कव्हर करतील, तर त्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेनिमित्त। फ्रेंड्स ग्रुप मसला आयोजित सीझन 1 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय। जबरदस्त 2 दिवस, दुसरा दिवस आहे डे नाईट मॅचेस। जशी संध्याकाळ होईल फ्लड लाईट ऑन होतील आणि रोषणाई, आपल्याला विद्युत रोषणाई पाहायला मिळेल। यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेनिमित्त। खऱ्या अर्थाने पारितोषिके आपण पाहाल, 4 पारितोषिके मोठी आहेत, अर्थात प्रथम पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपयाचं आहे कॅश प्राइज आणि ट्रॉफी। द्वितीय पारितोषिक असेल 75,000 रुपये आणि ट्रॉफी। त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 आणि सुरेख ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद सर।
आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म पे। जो एक नहीं दो प्लेटफॉर्म है। कोकनी शादी और मुंबई रिश्ते, तो आज ही कांटेक्ट करें दिए नंबर पर। और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। आता आम्ही आले हॅरी झोन रेस्टॉरंट आहे इथे. आबिद भाई आता आम्हाला बोलतात की इथे नाश्ता करा. ॲक्च्युली आम्ही ऑलरेडी नाश्ता करून आले होते, पोट ठाट आहे आमचा. तर आबिद भाई जबरदस्ती करतात, बोलत नाही तुम्हाला आमच्यासोबत कॉफी घ्यावीच लागेल. तर आम्ही जाता वादलान आणि हे रेस्टॉरंट बघू शकता वादलान. ये हमारा एजेस भाई हे इधरचे ओनर आहेत. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. खैरियत आहे भाई? अल्हम्दुलिल्लाह. आम्ही ॲक्च्युली आलो होतो इथे कॉफी पिंगा पण इथे अवेलेबल नाही, ते आम्ही इन्स्टंट ऑफ कॉफी आम्ही इकडे ऑर्डर केले. काय आहे ही? फिरनी and caramel. अच्छा ही फिरनी आहे. पेरणी This is caramel. कॅरेमेल आहे. हे आमचे नवीन साथीदार आहेत अल्ताफ भाई. अल्ताफ भाई खैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह. दुआ है तुमची. जरा टेस्ट करून सांगा कशी आहे ती. एक spoon. असं वाटलं? माशाल्लाह लाजवाब. लाजवाब आहे. मग खतरनाक. अजून माशाल्लाह काय- जबरदस्त बनवली. अजून काय तारीफ? माशाल्लाह मग जबरदस्त. मुंबईची फिरणी सारखी आहे हा फिरणी कशी आहे? माशाल्लाह मस्त आहे. हे आहे ना? Caramel आहे ती. हे आता आले अरबस्तान से इकडे इंडियातला है ना. जी इंता मालूम अरबी माफी मालूम मालूम. मालूम इंता. फायनली अलहमदुल्ला आमचा आता इकडे नाश्ता झाला आबिदबाईच्या तरफशी. आता आम्ही इकडशी जातो मसला बायपासला आणि मग तिकडशी उडवणार आहोत ड्रॉन. ते व्हिडिओतला बनवून घ्या आणि घ्या एक्सपिरियन्स मसलाचा, की मसला कसा दिसतो वर्षी आणि व्हिडिओतला बनवून राहा. आणि इन्शाल्लाह आता असेच तुम्हाला पुढे पुढे फुटेज वगैरे आम्ही दाखवतो मसल्याचा. आता आम्ही हो ईदगाह मोहल्ल्यातला आणि सामने बघू शकतो माशाल्लाह मग खूपसूरत मद्रसा आहे. आणि आता आम्ही इकडचे हा पोरांचा मद्रसा आहे. पोरांचा मद्रसा आहे आणि पोरींचा खंती आहे. पोरांचा खंती आहे. ईदगाह मोहल्ला हा ग्राउंड आहे आणि मसला जमातुल मुस्लिमीन मसलाची ही प्रॉपर्टी आहे. आता आम्ही पण आता इकडशी उडवणार आहोत ड्रॉन आणि तुम्हाला पुऱ्या मसल्या गावाचा फुटेज दाखवू. इकडशी ते व्हिडिओतला बनवून राहा आणि नवीन असाल आणि मसल्याशी असाल रायगडशी असाल ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला मग आता आपण उडवूया ड्रॉन आणि बघूया मसला कसा दिसते.
भाईचा टूर्स अँड ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे. ते आबिद भाई तुम्ही कशी मसला टू मुंबई या ऑल ओव्हर द इंडियाचा? मसला टू मुंबई. अस्सलाम वालेकुम अमन भाई, थँक्यू सो मच. तुम्ही आयल्या वेलकम. आमच्या गावाला एक्सप्लोर करता, थँक्यू सो मच. माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. माशाअल्लाह तबारकल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. 3 अर्टिगा आहेत आणि 3 वॅगनर आहे आणि टोटल एअरपोर्ट ड्रॉपिंग आणि पुणा ऑल ओव्हर इंडिया आम्ही बिझनेस करतो. कोणाला पण जर करायचं आहे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर अमानबाई देतील. इन्शाल्लाह बेस्ट सर्व्हिस इन रिजनेबल रेट्स इन्शाल्लाह. माशाअल्लाह. तुमचा नंबर पण एकदा तुम्ही बोला, मी खाली राईट पण करेन. माझा मोबाईल नंबर आहे 7020401646. हा माझा नंबर आहे. हा माझ्या भावाचा नंबर आहे 9595020052. माशाअल्लाह. जे पण कोण अगर मसला या शिवर्धन ह्या साईडची या गोरेगाव अगर तुम्हाला जर ट्रान्सपोर्टची जरूरत असेल ते आबिद भाईला जरूर कॉन्टॅक्ट करा. इंशाल्लाह तुम्हाला बेस्ट सर्व्हिस देतील आणि बेस्ट माणूस पण आहेत, सखी माणूस आहेत, यु नो. माशाअल्लाह. ते व्हिडिओला बनवून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. अल्हम्दुलिल्लाह आमचा मसल्याचा ड्रोन शूट कंप्लीट झाला. आता मी जात आहो मसला सिटीतला आणि तिकडची तुम्हाला दाखव मसल्याचा स्टँड, मसल्याचा बाजार आणि काय आहे मसला एक्झॅक्टली आपण तुम्हाला फुटेजच्या ह्यानी तुम्हाला दाखव. ते व्हिडिओला बनवून असा आणि नवीन असाल आणि फर्स्ट टाइम असाल ते अल्ताबाई काय तुम्ही बोलता चॅनलला सबस्क्राईब करा. नाही केली ते वडून ताणून करा, पण जरूर करा. येस हबीबी. चला मग व्हिडिओला बनवून राहा. इन्शाल्लाह आता आपण जाऊन मिळू मसला सिटीतला. आता आपल्या सोबत इम्रान भाई कोंडविलकर आहेत, हे पण मसल्याशी आहेत आणि मागासपासून आमच्या सोबतच आहेत. ते बोलले अमान भाई ही आमचा ईदगाह आहे मसल्याचा, बघू शकतो किती मोठा आहे माशाअल्लाह. आणि लेडीज जेंट्स वगैरे दोघांसाठी आहे का फक्त जेंट्ससाठी? नाही, लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी आहे ना. माशाअल्लाह. म्हणजे किती तरी पण किती कॅपॅसिटी याची? कमीत कमी 10,000 माणसं भेटू शकतात. 10,000. माशाअल्लाह जी. आणि प्रत्येक ईदीची नमाज आम्ही हॅज करतात. फक्त पावसामुळे आम्ही ईदीची नमाज मशिदीत होते, बाकी पावसाच्या इतर सगळ्या ईदीची नमाज हॅज करतात. थँक्यू. आता आपण आता प्रिन्सिपल ऑफिसला आणि आबिद भाई आणि यांचे जे साथीदार आहेत ते सगळे म्हणजे ह्या स्कूलचेच एक्स स्टुडंट्स आहेत. ते बोलले जाऊया आणि आपली यादी ताजा करूया. आणि सामने इकडे आहेत नाझीम हसवारेचा विग्रह आहेत आणि हे पण ह्या स्कूलचेच एक्स स्टुडंट्स. राईट. माशाअल्लाह. काय बोलाल स्कूलच्या वरात आणि तुमच्या मसल्याच्या वरातला? अल्हम्दुलिल्लाह. कोकणी सांगू? हा, कोकणीमध्ये कोकणीच बोलू लागेल. कोकणीच बोलायला लागेल. येस. ही स्कूल अल्हम्दुलिल्लाह 1984ला स्टॅब्लिश झाली. माशाअल्लाह. आणि आता 40 वर्ष त्या स्कूलला झालेले आहेत. माशाअल्लाह. मी फर्स्ट बॅचचा स्टुडंट आहे. माशाअल्लाह. आणि आमचे बुजुर्ग आहेत, फाउंडर मेंबर बरेच आहेत आमचे. आणि ह्या स्कूलचं वैशिष्ट्य एक आहे की 100% ही स्कूल प्रायव्हेट आहे. पण प्रायव्हेट असं आहे की हे सोसायटी करून आहे. आणि सोसायटीचा जे पण आमचे फाउंडर मेंबर होते, नजीर शेठ कादरी साहेब होते, रजाक सर आहेत, आता झैल चाचा आहेत, बाकी मी सगळ्यांच्या नावं तुम्हाला देऊन जाईल. पण ह्या स्कूलचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्या कम्युनिटीला एक इंग्लिश मीडियम म्हणून ह्या पाहिजे होता. आणि इंग्लिश मीडियम आज हे स्कूल 40 वर्ष झाले अल्हम्दुलिल्लाह आज वर स्टेजवर राहिलेली आहे. बरेच काही स्टुडंट्स जे आहेत डॉक्टर, इंजिनियर, CA आणि ऑल ओव्हर द वर्ल्डला गेलेले आहेत हानशी. आणि माशाअल्लाह असं आहे की ह्या स्कूलला आम्ही आपले जे टीचर्स आहेत ते पण एक स्टुडंट्स आहेत. आणि माशाअल्लाह मॅक्सिमम जे टीचर्स जे आहेत ते लेडीज आहेत. त्यांना पुढे स्टडीसाठी हा स्कूल आमची सोसायटी जी आहे ती त्यांना हेल्प करते फॉर फर्दर स्टडीज. त्यांना पुन्हा जायला लागते किंवा मुंबईला जायला लागतं तेव्हा ते त्यांना एकदा ॲज अ लोन सबचं सिस्टम असते ते. दुसरा अल्हम्दुलिल्लाह आमचा एक स्कूलचा डिसिजन ऐसा पण आहे
की समजा आज आपल्याला मालूम नाही होता 3 वर्ष पहिले कोविड आला. कोविडला खूप जणांचे आपले जे आहेत आणि ही स्कूल दोन कम्युनिटीसाठी जे फादर एक्सपायर्ड झाले आणि त्या कुटुंबात किंवा त्या फॅमिलीत अगर जर त्याला पोरांना आर्थिक बाजू नसेल त्या बाईला तर ते पोरगा आम्ही आणखी LC देत नाही. तर अल्हम्दुलिल्लाह सुमा अल्हम्दुलिल्लाह 12वीपर्यंत त्याला फ्री एज्युकेशन आहे. ते एक डिसिजन आहे की त्या पोरांना समजा 5वीत असेल 6वीत असेल फादर होता तेव्हा बेस्ट त्यांनी अगर सर समजा लाईफ हे केलं असेल पण तो आज फादर इंतिकाल झाल्यानंतर आज तो खाया होईल की फॅमिली खाया जाणार. तर त्या पोराला म्हणजे मराठी स्कूल किंवा उर्दू स्कूलचं असेल किंवा गव्हर्नमेंट स्कूल असेल तेव्हा तो आम्ही बोलून डिसिजन घेतलं की या पोरांना आपण सोडायचं नाही. 12पर्यंत तर अल्हम्दुलिल्लाह फ्री एज्युकेशन आहे मिळते. अल्हम्दुलिल्लाह गावाचे आमचे स्टुडंट पण आहेत काही खैरखा आहेत ते इंटरनली फक्त त्या पोरांची कफालत घेतात. आणि मी तुला पण मोस्ट वेलकम करताय IDB स्कूलला आल्यावर. तुमचं युट्यूबवर फेसबुकवरती सोशल मीडियावरती ठीक आहे जी. त्याच्या फॅमिली सोबत वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. माशाल्लाह आमचे एक शुएब राऊत डॉक्टर ते पण स्टुडंट ऑफ IDB स्कूल मसला आहे. चार्टर्ड अकाउंटंट आमचे अल्तमश आहेत. अनेक स्टुडंट्स आहेत त्या पुरे वर्ल्डला आहेत. मी पण तुमचा शुक्रगुजार आहे. या इंटिरियर डिझायनर आबिद काझी आहे. सगळे तर इकडे बसले एक स्टुडंट्स आहेत सगळे. आणि इन्शाल्लाह तुला आता मी आमची जी स्टाफ आहेत ना ती पण एक स्टुडंट्स पोरी आहेत जे आपल्याला स्कूलला पडले एज्युकेशन घेतल्याने हा जॉब पण करतात. IDLचा एक स्लोगन आहे सीखा पढ़ा आणि कमवा. मतलब जे वी आर गिविंग द जॉब ऑल्सो वी आर गिविंग द एज्युकेशन ऑल्सो अँड ऐसी स्कूल चालते. मोस्ट वेलकम. शुक्रिया जज़ाकल्लाह. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. अभी सोना अल्हम्दुलिल्लाह आफ्टर अ वेरी लॉन्ग टाइम. काय बोलता आफ्टर व्हेरी लॉन्ग टाइम बोलता दिसले होते. एक्झॅक्टली. बाकी आता जस्ट गाडीने पास होतो तुमला बघली बोला सुफियान पाहिजे ना तुला बोला टिपूया सलाम दुआ करून बोला पुढे काय बोलतो खैरियत. अहलन व सहलन. पहिले तर तुझा मोहब्बत आमचे मसला गाव स्वागत आहे शहरात. जज़ाकल्लाह. बाकी काय तब्येत वगैरे अल्हम्दुलिल्लाह. काय मसल्याच्या बऱ्याच काय खासियत सांगा काय म्हटलं म्हणजे फिरण्यासारखा या काय आहे नो. सध्याच्या मसल्यात फिरण्यासारखं तर काही आहे नाही पण एक बिझनेस हब म्हणून ओळख आहे मसल्याची. तुम्हाला मोपशी शुभकामना आमचे शुभेच्छा. हाँ समाला तब्येतला इंशाल्लाह. ओके अस्सलाम वालेकुम. आता इथे तुम्ही आता जी ही तुमची लँड आहे त्यात डेव्हलप करणार हो तुम्ही आता. नाही डेव्हलप नाही ह्यांना आम्ही TPA नाही केलेले आहोत. आणि प्लॉटिंग करून 2 गुंठ्याचे 2.5 गुंठ्याचे 3 गुंठ्याचे असे प्लॉट केलेले आहोत आणि ते आपल्याला सेल करायचे आहेत. सेल करणार आणि रिजनेबल प्राइसला आपण हा सगळं डीलिंग करणार आहोत. माशाल्लाह. कुठला काही गरज असली ते माझा नंबर मी देत आहे 9423838462. हा माझा मोबाईल नंबर आहे. व्हॉट्सअप नंबर पण माझा हाच आहे. वर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतो. माशाल्लाह. आणि तुमचा रेडी पोझिशनला फ्लॅट पण एक सेल करूचा आहे. 3 फ्लॅट आहेत माझ्याजवळ आता रेडी पोझिशनला 1000 स्क्वेअर फीटचे आहेत आणि बेस्ट काम केलेलं आहे आणि सगळी फॅसिलिटीज त्यांना ते पाण्याची हर चीजची सुविधा करून ठेवलेली आहे. 24 तास इंशाल्लाह पाणी मिळेल. माशाल्लाह. चला आपण बघूया तुमचा इथे प्लॉट कसा आहे ते बघू शकता. ही पुरी एरिया आहे ना सगळी पूरी पौधे मग पूरा पार्टी मग सर जी बघू शकता. माशाल्लाह एकदम सेंटरला आहे सिटीच्या मसल्यातला. जर कोण पण इंटरेस्टेड असले ते इम्रान भाईला जरूर कॉन्टॅक्ट करा. बाजूला हॉस्पिटल है, बस स्टॉप है, स्कूल है, हर चीज अवेलेबल आहे. इम्रान भाई लोकेशनला आहे बरोबर. हा हातनं समजा की बस स्टँड आहे. बस स्टँड वॉकिंग डिस्टन्स 2 मिनिट्स मॅक्सिमम. मार्केट जवळ आहे. अंजुमन इस्लाम आहे. एव्हरीथिंग क्लोज टू द प्रॉपर्टी. म्हणजे पुरा मिडलला आहे. मिडल सेंटर ऑफ मसला. माशाल्लाह जी.
आणि TPNA हा तुमच्याजवळ आहे नाही, फक्त माझ्याजवळच एक प्लॉट TPNAचा केलेला टाउन आहे. प्लॅनिंग टाउन प्लॅनिंगला टाउन प्लॅनिंग हा फर्स्ट माझा प्रोजेक्ट आहे TPNAचा. तिला चारू बाजूशी रस्ता वगैरे हर प्लॉटला रस्ता सोडायला आहे 20-20 फुटाचा. तर जो काय प्लॉट मिळेल तो एकदम रिअल प्लॉट मिळेल, तिनाशी रस्ता वगैरे काही कट नाही होणार. काही नाही. आता हे बघू शकता इम्रान भाईची बिल्डिंग आहेत आणि इकडे त्यांचे 3 फ्लॅट आहेत, ते सेल करूचे आहेत. तर चला आता आपण जाऊया इम्रान भाईच्या बिल्डिंगला आणि बघूया त्यांची फ्लॅटा कशी आहेत ते. आता आपण जात आहोत इकडे आदलान आणि बघूया इम्रान भाईचे फ्लॅटा कसे आहेत. माशाल्लाह ही एंट्री आहे का इकडे? अच्छा, यो हॉल आहे. हा हॉल आहे. तुम्ही जाऊ पुढे जाऊ इम्रान भाई. माशाल्लाह मोठा हॉल आहे. मोठा हॉल आहे आणि पूर्ण POP पेंटिंग लाइटिंग सर्व इन्क्लूड आहे याच्यामध्ये हॉलला. आणि एक शँडिलियर पण लागलेला आहे. माशाल्लाह. हा झाला हॉल आणि एरिया मोठा आहे. बेडरूम आहे. मग डायरेक्ट तुम्ही याल मास्टर बेडरूमला. हा आहे मास्टर बेडरूम. अच्छा, ह्यूज मास्टर बेडरूम झाला. अटॅच बाथरूम आहे आणि कलर वगैरे पूर्ण लाइटिंग पंखे बिंखे लावून देणार. फॅसिलिटीज पूरी. बाथरूमला पण आम्हाला गीझर सहित गीझर पण देणार. सेमी फर्निश आहे बरो. हा सेमी फर्निश. माशाल्लाह. किचनला जाऊया आपण. हा आहे किचन. किचन लाईट थोडा राऊंड आहे. माशाल्लाह. अजून काम थोडा बाकी आहे त्याचा. हा तिथे ग्रिल लावून देणार सर. ओके सर. आणि इकडे डबल बेडरूम. हा सेकंड बेडरूम. चिल्ड्रन बेडरूम बोला किंवा गेस्ट बेडरूम त्याला गॅलरी पण आहे. डबल अटॅच बाथरूम का? बाथरूम आहे सेकंड बेडरूम. आणि या गॅलरीशी मग सामने मेन रोड दिसते. मेन रोड आणि हा बाहेर बस स्टँड आहे. सामने जनसार कॉम्प्लेक्स आहे समोर. सामने बघू शकता आता ह्यो बाजार आहे मसल्याचो ह्या साईडला. आणि इकडे ही घनसार कॉम्प्लेक्स मसल्याचा फेमस आहे आणि ह्यो बाजार आहे. तुम्हाला मी पुरो बाजार दाखवतात चालत. आता आपल्या आबिद भाई आता आपल्याला आबिद भाई पुरो बाजार दाखवतात मसल्याचो. आबिद भाई सगळं काय काय म्हणजे मार्केट आहे. हा पूरा मार्केट आहे. मेन मार्केट आहे मसल्याचं. मेन मार्केट आहे मसल्याचं. बस स्टँड आणि हा बस सामने तिकडे बस स्टँड आहे. त्या साईडला नवानगर. आता हा आपण चाललो मार्केटला. आता आपण ड्रोन फुटेज पण दाखवले वर्षी है ना. वर्षी कसा दिसते मसला. आणि आता आम्ही अशी ग्राउंड लेवलची दाखवतो मसला कसा आहे. तिथं ह्यो बाजार आहे. आता बघाल त्याचं पुरो सरळ पुरो बाजारच आहे मसल्याचं. इथे दुकानं बघा इकडे आहे. मेन मार्केट आहे इकडे. आणि सगळी आजूबाजूची गावाची माणसं पण इकडेच येत असेल ना शॉपिंग वगैरे. 84 गाव आहेत लागून गावाला. तालुक्याला हा पुरा. हमारे पप्पू भाई ना साकलला ते. चला आता हे काय आपल्याला मस्त अशी मिळली होती माशाल्लाह. तेव्हा देऊन गेले बेस्ट वाटला. ते व्हिडिओ बनवून द्या आणि नवीन असाल आणि मस्त अशी असाल ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आबिद भाई इथे काहीतरी एक लगडा फेमस आहे तुमच्या इथे. हा लगडा पण फेमस आहे इकडे. हा लगडा फेमस आहे. आतला एक मशिदीच आहे ना लगडावलो. मशिदीच्या खाली अल्ताफ तो एकदमच फेमस आहे. अल्ताफ लगडा. लास्ट टाइम मला आलो होतो ना खूप जबरदस्त वाटला होता त्यांचा लगडा. हा आमचा नगरपंचायत. नगरपंचायत या सिटीतला नसा. मधल्याची माणसं माशाल्लाह एकदम ओपन माइंडेड आता. ओपन मार्केट आणि मच्छी मार्केटला जातो. गलती मच्छी मार्केट आहे. भाजी मार्केट. आता सामने बघू शकता स्ट्रीट आहे आणि इकडे सगळा मच्छी मार्केट आणि आपला मटन वगैरे सगळं इकडे साईडला. मटन मार्केट पण आहे. चिकन मार्केट, मटन मार्केट, पुरा भाजी मार्केट. माशाल्लाह बघू शकता. आता बघू शकता ही मसल्याचं सेंटर आहे ना. सेंटर हो चणे आहेत. चणे. आता आपण बघला इकडे फिश मार्केट वगैरे. आता आपण पुढे जातो. हमारे दोस्त अभी फॉरेन से आए ना. कोकणी येते का नाही? फक्त हिंदीच बोलतो. नाही ना कोकणी पण चालते ना. हो आमचे दोस्त नाही. आता आम्ही डबल आलो मेन बाजारला. इकडे बघू शकता
आता आम्ही इकडची बाजारचं कंप्लीट करू आणि पुढे जाणार आहोत. मसला अच्छा ही मिरची गली आहे. मिरची गली. अच्छा मिरची गली. माशाअल्लाह ऑलमोस्ट बाजार खपलो आहे इकडे. ठीक आहे फर्स्ट बाय इकडे गाडी चालवत आहेत आणि ह्यो त्यांचो मोल्लो आहे. माशाअल्लाह आता आम्ही जाऊ गाडीशी पण उतरू आणि तुम्हाला एक्झॅक्टली दाखवू मोल्लो कसं दिसते तो व्हिडिओतला बनवून राहा. माशाअल्लाह फर्स्ट बाय आपल्या मोहल्ल्यातलं आडनावं कशी कशी आहे. आमच्या मोहल्ल्यातलं नाही पेनकर आहेत. पेनकर तीनशे बाद हुरजूक आहेत. हुरजूक आहेत आणि तीनशे बाद आमच्या अस्तिकर करून एक आहे आणि रोगे आणि चालणे अजून काय आहेत नाव आणि बाकी आहेत तीनशे डावरे करून एक आहे आणि चोगले करून एक चनेकर आहेत आणि उभारे. माशाअल्लाह हां शुक्रिया मो बेस्ट वाटला. तुम्ही पासून आमच्या सोबत आहेत फहद भाई आणि आबिद भाई. शुक्रिया मो तुम्ही इतकं टाइम दिला. चला आणि हे आमचे मुबशीर भाई या ओ पलाले माशाअल्लाह जुन्या पद्धतीचा घर आहे त्यांचा पण. माशाअल्लाह मो खूबसूरत आहे. फायनली अल्हम्दुलिल्लाह जी मसलाचा जी शूट होता कंप्लीट झाला. अल्हम्दुलिल्लाह आबिद भाई फहद भाई इम्रान भाई आणि एजाज भाईनी पूर्ण सपोर्ट केले. म्हणजे आम्ही जशी मसला एंट्री केली तिथपासून अजून पण आमच्या सोबत आहेत. आणि आत्ता वाजले 3:30 दुपारचे. ते सगळेपासून आमच्या सोबत होते आणि आमची मग खातेदारी केली. आणि हमेशा कवा पण रायगडला मी आयलो या काहीच्या पण गावात गेलो की अशीच माणसं मिळतात म्हणजे मोठ्या दिलाची आणि हमेशा सपोर्टसाठी पुढे येतात आणि हमेशा मोटिवेट करतात की हमेशा मी जेव्हा पण येतात मला मोठ बेस्ट वाटला तुमच्या लोकांशी मिळून. शुक्रिया तुमचा जजाकल्ला खैर. आणि आता आपण या व्हिडिओचं इथे एंड करतो आणि तुम्ही नवीन असाल आणि फर्स्ट टाइम असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्याशी बेस्ट असं आपल्या पॅरेंट्स हो आपल्या एल्डर्स हो ख्याल ठेवा. आणि दुनिया ही मोठ मोठी आहे जिंदगी मोठ छोटी आहे म्हणून एन्जॉय करा आणि बेस्ट असा. इन्शाल्लाह आता आपण जाण मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.